36 जिल्ह्यांच्या बातम्यांना सुरुवात करण्याआधी आत्ताची एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत। जळगावमध्ये मंत्री गुलाबराव पाटलांची डायलॉग बाजी पाहायला मिळालेली आहे। नागपूर टू दादर अकेला गुलाबराव फादर अशी डायलॉग बाजी त्यांनी केलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही भाजपसोबत आल्याचं गुलाबराव पाटलांनी म्हटलंय। ज्यांना मोदींचं नेतृत्व मान्य नसेल ते आम्हाला विरोध करतील। छोट्या मोठ्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसत असतील तर ते मोदींना धोका देत आहेत। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत युतीला विरोध करणाऱ्या भाजपला पदाधिकाऱ्यांना खडसावलेला आहे। गुलाबराव पाटील यांची ही डायलॉग बाजी आता चर्चेचा विषय ठरतीये। आम्ही गेलो नसतो किंवा आम्ही सत्तांतर केलं नसतं। हे लोक चालले गेलो ते मी नंतर गेला अण्णा ते आबान ते सगळ्यात पहिले मी 33 वर गेलो तिरी शेवटी गेलो होतो मी। तर मी एकटा राहिलो असतो मग डायरेक्ट नागपूर टू दादर अकेला गुलाबराव फादर असं झालं असतं। त्यामुळे मी पण म्हणलं चला आता चार खाल्ले गेले मागे काय थांबू आपण पण का म्हणलं आता। तर हे आता भाजपने बी समजून घेतलं पाहिजे की आम्ही किती त्याग केला आहे। आम्ही जी आमची मूळ लाईन ही हिंदुत्वाची होती, बाळासाहेबांची होती, ती एकनाथ शिंदेने खांद्यावर घेतल्यामुळे आम्ही त्यांच्या पार्टीचे सगळेजण गेलो आणि भारतीय जनता पार्टीला मदत केली। त्यामुळे त्यांनी बी ह्या खालचे जे आगो कार्यकर्ते आहेत त्यांचे काही छोटे मोठे भाजप सगळी चांगली पण काही 5% जे आहेत त्यांचे पूर्व। आणि आता आपण सुरुवात करूया 36 जिल्ह्यांच्या बातम्यांना। गावात विहीर मंजूर करण्यासाठी बीडीओ पैसे मागत असल्याचा आरोप करत गावच्या सरपंचानं 2 लाख रुपयांच्या नोटांच्या बंडलाचा हार गळ्यात घालून थेट फुलंब्रीचे पंचायत समिती कार्यालय गाठलं। पंचायत समिती कार्यालयाबाहेर या सरपंचानं नोटांची उधळण केलेली आहे। लाच मागणाऱ्यांची चौकशी केली जाणार असल्याचं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय। विहीर मंजूर करण्यासाठी पंचायत समितीचे बीडीओ पैसे मागत असल्याचा आरोप सरपंचानं केलेला होता। बीडमध्ये तलावातनं अथवा धरणातनं पाणी उपसा करण्यावर बंदी आहे। मात्र या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशांना पाटोदा तहसील कार्यालयाकडून केराची टोपली दाखवली गेलेली आहे। पाटोदा तालुक्यात असणाऱ्या भायाळा तलावातनं सर्रासपणे अनधिकृत मोटार टाकून पाणी उपसा सुरू आहे। मोदी आडनावाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली आणि या विरोधात बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसकडून मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। राहुल गांधींवरील कारवाईचा निषेध यावेळेला काँग्रेसकडून करण्यात आला। राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ भुसावळमध्ये युवक काँग्रेसनं महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ रास्ता रोको केलाय। यावेळेला शहर पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना अटक केली होती आणि त्यानंतर आता त्यांची सुटका देखील झालेली आहे। मासेमारी बोटी लावण्यासाठी ज्या खाडीचा वर्षानुवर्ष मच्छीमार बांधव वापर करतायत याच आंजर्ले खाडीच्या मुखाशी गाळ साठल्यानं बोटी भरकटून बोटींना जलसमाधी मिळतेय। यामुळे लवकरात लवकर ही खाडी गाळमुक्त करावी अशी मागणी मच्छीमार बांधव करतायत। शिर्डीमध्ये साईंच्या हस्ते सुरू झालेल्या रामनवमी उत्सवाची सांगता साई मंदिरात दहीहंडी फोडून झालेली आहे। गुरुस्थानात पूजा केल्यानंतर मध्यान्ह आरतीपूर्वी साईबाबांसमोर दहीहंडी फोडण्यात आली आणि गोपाळकाला उत्सवाची सांगता झाली आहे। पुण्यातल्या स्वारगेटमधून मुंबई हायवेला सोडतो असं सांगून प्रवाशाला दौंड तालुक्यातल्या यवत इथं आणून रिक्षा चालकानं लुटलंय। मोबाईल आणि 40,000 रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल जबरदस्तीनं घेत प्रवाशाला रिक्षातनं खाली ढकलून रिक्षा चालक पसार झालाय। पालघरमध्ये शेकडो ग्रामपंचायतींमध्ये पाणी पुरवठा योजनेची कामं योग्य पद्धतीनं होत नसल्याचा आरोप करत मनसेनं जिल्हा परिषद कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढलाय। ही कामं योग्य पद्धतीनं झाली नाहीत तर मनसे स्टाईल उत्तर देऊ असा इशाराही दिला गेलाय। अकोल्यातल्या पातूर गावात सिदाजी महाराजांची यात्रा पार पडली। या एकदिवसीय यात्रेला 135 वर्षांची परंपरा आहे। या यात्रेमध्ये तब्बल 70 क्विंटलचा भंडारा केला जातो। यात्रेला जवळपास 1 लाख भाविक दरवर्षी येत असतात।
नांदेडमध्ये आयोजित मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या उद्घाटन सोहळ्याला नेत्यांची आणि लोकप्रतिनिधींची अनुपस्थिती होती. राज्याच्या सांस्कृतिक विभागातर्फे अर्जापूर इथं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सरकार उदासीन आहे. बेरोजगारी, शेतकरी आत्महत्यांसारखे अनेक गंभीर प्रश्न असताना सुद्धा सरकार यावर चर्चा करत नाही आणि विरोधी पक्षानं चर्चा केली तर आवाज दाबला जात असल्याची टीका आमदार अमित देशमुखांनी लातूरमध्ये पत्रकार परिषद घेत केली आहे. चंद्रपुरातल्या घुग्गुस शहरात एकाच परिसरात राहणाऱ्या तरुण तरुणीचा विष पिऊन मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे. या दोघांनी एकाच वेळेला विष का घेतलं, यांचा परस्परांशी काही संबंध आहे का, याचा पोलीस तपास करतायत. अमरावतीतल्या मेळघाट परिसरात जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली. अचानक आलेल्या पावसानं गव्हाच्या पिकाला जबर फटका बसलाय. सांगलीच्या मिरजेत शेतकरी कर्जमुक्ती करा यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेनं कुरुंदवाड रस्त्यावर रास्ता रोको केला. यावेळेला केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील झाली. जळगाव एमआयडीसी परिसरात क्रेननं जोरदार धडक दिल्यानं महिलेचा जागीच मृत्यू झालेला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. पोलिसांनी क्रेन चालकाला ताब्यात घेतलाय. अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यात पुरातन मूर्ती सापडलेली आहे. खोदकाम करून ही मूर्ती बाहेर काढण्यात आलेली आहे. या परिसरामध्ये अजून पुरातन मूर्ती असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रमेश कीर यांनी भाजपावर टीका केली आहे. लोकशाही वाचवायची असेल तर काँग्रेससोबत सर्वसामान्यांनी सुद्धा भाजपच्या विरोधात उतरायला हवं असं मत त्यांनी व्यक्त केलं. बुलढाण्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसानं हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे सर्वसामान्यांची चांगलीच तारांबळ उडालेली आहे. तसंच शेतकऱ्यांचंही पावसामुळे मोठं नुकसान झालंय. पंचगंगा नदी प्रदूषित झाल्यानं आम आदमी पार्टी आक्रमक झालेली आहे. इचलकरंजीतल्या पंचगंगा नदीमध्ये उतरून आपनं अर्धनग्न आंदोलन केलं. आपनं प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा देखील निषेध केला. संभाजीनगर शहरातल्या किराडपुरा इथल्या राम मंदिर परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या दगडफेकीनंतर या परिसरात आरएएफच्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळेंनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलाय. हा व्हिडिओ नेटिझन्सच्या पसंतीला उतरलाय. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातला वाघ आणि रानगव्याचा हा व्हिडिओ आहे. छत्रपती संभाजीनगरमधल्या सांस्कृतिक मंडळ मैदानावर 2 एप्रिलला होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेला पोलिसांनी आता परवानगी दिलेली आहे. 16 अटी शर्तींसह पोलिसांनी परवानगी दिली आहे. या सभेला उद्धव ठाकरे, अजित पवार आणि नाना पटोले उपस्थित राहतील. दोन एप्रिलला संभाजीनगर शहरात महाविकास आघाडीची सभा होतीये आणि या सभेसाठी सभास्थळी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. भव्य असा स्टेज उभारण्यात आलेला असून नागरिकांची खुर्च्या टाकून बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 1 लाखांपर्यंत नागरिक बसतील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. आगामी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका युतीमध्ये लढणार असल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटलांनी दिली आहे. तर सरकार बदलल्यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी काही कालावधी गेला, त्यामुळे पालकमंत्री म्हणून कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झाल्याची कबुली सुद्धा त्यांनी दिलेली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी आमदार संजय शिरसाट यांना खडेबोल सुनावले. तक्रारदारानं तक्रार केल्यानंतर पोलीस तपास करतायत, तर त्यांच्या तपासामध्ये सगळं काही निष्पन्न होईल. मात्र तक्रार करायची की नाही हे तुम्ही आधी कसं ठरवणार, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलेलं आहे. सोलापूर बाजार समितीत कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना प्रति किलो 1 रुपयापासून 5 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळतोय. आज कांदा अनुदानाचा शेवटचा दिवस असल्यानं बाजार समितीमध्ये कांद्याची मोठी आवक झालेली आहे. 350 ते 400 गाड्यांची आवक झाल्यानं कांद्याचे दर कोसळलेले आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा कांद्याच्या दरात घसरण झालेली आहे. कांदा अनुदानाची मुदत संपत असल्यानं गेल्या 2 दिवसांपासून शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांद्याचा माल बाजार समितीमध्ये आणतायत आणि त्यामुळे आवक वाढलेली आहे आणि त्यामुळे कांद्याच्या दरात 200 ते 300 रुपयांची घसरण झाली आहे. संपूर्ण देशभरात मिरची व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार बाजारपेठेत मिरचीची चांगली आवक झालेली आहे. आतापर्यंत नंदुरबार बाजार समितीत 2.25 लाख क्विंटल ओल्या लाल मिरचीची आवक झालेली आहे. यंदा दक्षिणेतल्या मिरचीचा पुरवठा देखील कमी होत असल्यानं नंदुरबारच्या मिरचीची मागणी वाढलेली आहे.
बीडमधील शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झालाय. शेतमालाला हमीभाव द्यावा या मागणीसाठी कामगार पक्षानं रास्ता रोको केलाय. यामुळे माजलगाव पाथरी राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना रस्त्यावर फुलं फेकून देण्याची वेळ आलेली आहे. गेल्या आठवड्याभरापासून फुलांचे दर पडलेत, त्यामुळे गाडी भाडं सुद्धा निघत नाहीये आणि त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी फुलं फेकून दिलेली आहेत. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेकडनं शेतकऱ्यांना अतिशय कमी व्याजदरात पीक कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. 31 मार्च पूर्वी कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना 6% व्याज माफीची सवलत मिळणार आहे. 31 मार्च नंतर कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजाचा भुर्दंड भरावा लागेल. शिर्डीमध्ये रामनवमी उत्सवाची सांगता झाली आणि 3 दिवसीय रामनवमी उत्सवात देशभरातनं मोठ्या संख्येनं भाविकांनी हजेरी लावली. पाद्यपूजा आणि काल्याच्या कीर्तनानंतर दहीहंडी फोडून उत्सवाची सांगता करण्यात आली. चाळीसगाव तालुक्यातल्या बहाळ इथं संगीतमय शिव महापुराण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या निमित्तानं गावामध्ये भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेतले देखावे आकर्षणाचा विषय ठरले. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच 36 जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.